नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. काल तुम्ही व्लॉग बघितला असेल आपला. मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्याचा. आणि खूप जणांनी प्रार्थना केली माझ्यासाठी, खूप जणांनी काळजी व्यक्त केली. याबद्दल मी खरं सांगू का, मी म्हणजे इतके सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. आणि या सगळ्या मोठ्या संकटातून आणि नेमकं अशाच परिस्थितीत तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर मला होणार तरी काय. सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल आल्या. माझे तिथे 2D इको केलं, माझे अँजिओग्राफी केली आणि ते सर्व नॉर्मल आलं. मी आज तुमच्या समोर पुन्हा एकदा व्यवस्थित बोलतोय. ॲक्च्युली हे सगळं कसं घडलं आणि का मला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागलं, मामींना घरी आणलं आणि लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला ॲडमिट का करावं लागलं. अजून अनेक प्रश्न असे आहेत की तुम्ही जॉब का नाही करत आहे, जॉब नसल्यामुळं तुम्हाला एन्झायटी येते, तुम्हाला स्ट्रेस होतोय. अजून कोणीतरी एक थोडी वाकड्यात कमेंट केली आहे. वाकड्यात म्हणजे तुम्ही काय तुमचं घर सोडून इकडे येऊन पडलेले आहेत आणि का तुम्ही इथं थांबतायत, जा ना तुमच्या घरी, त्या लहान मुलाची काळजी घ्या, तुमच्या बायकोची काळजी घ्या, काय आहे इथे. असे बरेच प्रश्न मला आले. ह्याच सर्व प्रश्नांवरती मी बोलणार आहे. सगळ्यात पहिले तर आहे ना, तुम्हाला सांगतो मी जॉबला का नाही जाते. बऱ्याच जणांना असं वाटतं मी घरीच बसलोय. कोणी कोणी बोलतंय की प्रियाला सुद्धा जॉबला पाठवा. तर प्रियाची आणि माझी, आमच्या दोघांची एकच चॉईस होती की कोको 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा होण्यापर्यंत प्रिया बोलली की मी जॉब नाही करणार. आणि ती तिचं सोशल मीडियावरती तिचं काम करते. तिला मी म्हणजे ती जॉबलेस आहे किंवा काम नाही करत असं कधी बोलूच नाही शकत. ती खूप तिला झेपेल त्यापेक्षा जास्ती ती काम करते. आणि त्यासोबतच बाळाला सुद्धा सांभाळते. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला आईवडील नाही आहेत आणि आजी बाबा नसल्यामुळे कोकोकडे लक्ष आम्हाला स्वतःला द्यावं लागतं. म्हणजे आहेत आजी बाबा, ते नाशिकला आहेत, तिकडे प्रियाचे मम्मी ते आहेत, बट ते कंटिन्यू आमच्यासोबत नाही राहू शकत. त्यामुळे आम्हाला कोकोची काळजी घेण्यासाठी आम्हाला दोघांपैकी एकाला तर घरीच राहावं लागेल. आता राहिला प्रश्न माझा, मी घरी का आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो की जवळजवळ 1 वर्ष झाला जुलैमध्ये माझं मेडिकल फिटनेसचा इश्यू चालू आहे. माझं ऑपरेशन झालं जुलै 2025 मध्ये. जर मला फिटनेस मिळाला तर मग मी ड्युटी जॉईन करू शकतो आणि तेव्हाच मी ड्युटीला जाईल. तर आता दुसरा प्रश्न येईल की मी दुसरा जॉब का नाही करत. तर गव्हर्नमेंटमध्ये लागलेलो आहे मी. जर तिकडून मला म्हणजे पूर्ण मी तिकडे काही रिझाईन दिलेलं नाही आहे. रिझाईन न देता मी दुसरा जॉब केला तर तो कायदेशीर गुन्हा असतो. त्यामुळे मला वेट करणंच आहे. जर मला तिकडून फिटनेस मिळाला तर मग माझी ड्युटी जॉईन होऊ शकते. राहिले दुसरा विषय की आम्ही इथेच का पडलेलो आहे, म्हणजे नाशिकलाच का येऊन थांबलो आहे, आमचं घर का सोडलं आहे. तर तुम्हाला एकदम खरं सांगू का, जसं मी 3-4 वर्षांचा होतो लहान, तेव्हापासून मला माझ्या मामांनी आजीबाबांनी सांभाळलं आहे. आणि लहान असतानाच म्हणजे मी जवळजवळ 4थी-5वीला असेल तेव्हा मामांचं आणि मामींचं लग्न झालं. तेव्हापासून मामींनी मला माझ्या आईच्या जागेवर राहून सांभाळलं आहे. आता माझे हे आई वडीलच आहेत. म्हणजे जे आपले जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे, बट ज्यांनी कमेंट केली ना, खास मी त्यांच्यासाठी उत्तर देतोय. तर माझ्या घरात माझ्या आईचा अपघात झाला आहे आणि सध्या ते बेड रिडन आहे. मग अशा कंडिशनमध्ये आम्ही त्यांच्याजवळ नाही थांबायचं, आम्ही जर त्यांचा आधार नाही व्हायचं तर मग कोण होणार. एकदम सिम्पल सांगतो, माझी बायको आहे ना, माझ्या बायकोचं कौतुक जितकं करेल तितकं कमी आहे. कारण ती आल्यापासून आहे ना सगळ्यांना, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या पूर्ण फॅमिलीला तिचा खूप आधार झाला आहे. ती खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन करते. आणि मलासुद्धा कधी कधी असं म्हणजे कौतुक होतं तिचं की इतकं कसं सगळं ती करू शकते, इतकी मल्टीटास्किंग ती कशी आहे. आणि खरंच आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. की म्हणजे ती सकाळी उठते, बाळाला जेवण बनवते, सगळ्यांचा स्वयंपाक करते, त्यानंतर ती मामींच्या पार्लरवर जाते, पार्लर पूर्ण सांभाळते. मी दिवसभर कोकोला सांभाळतो. कोकोला जेवण खाऊ घालणं, त्यानंतर त्याला आंघोळ घालणं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत राहणं, त्याला खेळवणं, सगळ्या गोष्टी मी बघतो. ती दुपारून 1-2 वेळा चक्कर मारते, त्यानंतर ती संध्याकाळी येते. मामींची मुलगी पण तिच्यासोबत राहते. आणि जी सलोनी आहे ती मामींचं पूर्ण काळजी घेणं, मामींना पूर्ण ड्रेसिंगची काळजी घेणं, त्यांच्या गोळ्या देणं, त्यांना फिजिओथेरपी करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आमचं पूर्ण दिवस या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. आणि जर आईवडिलांच्या अशा काळात जर त्यांचे मुलं त्यांच्याजवळ नाही राहणार तर मग कुठे राहणार. मला तरी काही याच्यात वेगळं वाटत नाही. ज्यांनी कमेंट केली त्यांना मी सांगू राहिलो. आणि आता राहिला मेन मुद्दा की
मला अचानक छातीत कसं दुखून आलं आणि मला अँजिओग्राफी करण्याची वेळ का आली. सो तुम्हाला सांगतो, मामींचा डिस्चार्ज झाला आणि मामींना आम्ही घरी आणलं. आम्ही आहे ना मामींचं ग्रँड वेलकम करणार होतो आणि काय झालं की मला आहे ना त्या अगोदर आहे ना एक दिवस असं छातीत खूप दुखून आलं. सो मग मी प्रियाला बोललो की मला छातीत दुखतंय. तर मग प्रिया बोलली की आपण डॉक्टरकडे जायचं का. मग मला असं वाटलं की लगेच डॉक्टरकडे जाण्यात काही हे नाही, कारण मला असं वाटलं की म्हणजे मला 1-2 वर्षापूर्वी पण असं झालेलं. मग मला असं वाटलं की ॲसिडिटी असू शकते, कारण त्या दिवशी लेट जेवण झालेलं माझं आणि ॲसिडिटी झाली, त्यामुळे म्हटलं ठीक आहे. तर मी आहे ना रात्री 3-3:30च्या दरम्यान दचकून उठलो, म्हणजे थोडं मला भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे मी उठलो. तर त्याच्यानंतर मी काही झोपलोच नाही. मग दिवस आला, पूर्ण दिवसभर नॉर्मल होतो, एकदम हलकं खाणं. खाण्यावरून अजून एक गोष्ट लक्षात आली, पण मी ते पुढे बोलतो. आता ह्याच विषयावर आपण कंटिन्यू करू. सो मग मला आहे ना दिवसभर काहीच नाही वाटलं, एकदम मस्त जेवण वगैरे केलं, मी माझं रुटीन केलं, कोकोला सांभाळलं, त्यानंतर बाहेर गेलो, फिरून आलो आणि परत मग घरी आलो. घरी आल्यानंतर परत रात्र झाली आणि त्या रात्रीला मला अक्षरशः सांगतो 9-10 वाजेपासूनच छातीत दुखायला लागलं. म्हणजे माझं आहे ना कंप्लीट इथे आहे ना मध्यभागी असं असं पिन पॉईंटला पेन होत होतं आणि ते पेन आहे ना मला असं म्हणजे घाबरवत होतं की. पण मग मी विचार केला की आजही ॲसिडिटी झाली असेल का. बट मी आहे ना काल लेट जेवल्यामुळं मी आज आहे ना 7:30-8लाच जेवण केलेलं की नको बुवा, म्हणजे मला असं वाटलेलं रात्री लेट जेवणामुळे कदाचित ॲसिडिटी झाली असेल, पण नाही. तर 7:30-8ला जेवलो तरी पण दुखायला लागलं. मग आहे ना माझी भीती आहे ना थोडीशी म्हणजे नाही का ते बोलताना एकदम जास्त वाढली की काय असू शकतं. आणि प्रियाला सांगितलं की ती अजून घाबरून जाते, म्हणून मी प्रियाला पण लगेच सांगितलं नाही. तर मी आहे ना रात्रभर, म्हणजे तुम्हाला सांगतो 9-10-11पासून जे जागा होतो तर पहाटे 5 वाजेपर्यंत जागा होतो. त्याच्यामध्ये आहे ना 4 वाजता प्रिया वॉशरूमसाठी उठली. तर तिने मला बघितलं, ती मला बोलली काय झालं, परत त्रास होतोय का. मग मी म्हटलं की हो यार, आता आता खरंच दुखतंय आणि मला झोप येत नाही आहे, कारण झोप लागल्यानंतर जर झोपेत काही झालं तर काय करणार. एक तर आमच्या पिंपळगावमध्ये आहे ना रात्री डॉक्टर मिळणं खूप अवघड आहे, खूप अवघड. मग आहे ना प्रिया पण माझ्यासोबत उठली आणि ती पण जागी राहिली. मग 5 वाजेपासून आम्ही दोघंही जागा. प्रिया माझी छाती अशी चोळून देत होती. त्यानंतर मग मी खूप लिटरली सांगतो खूप घाबरून गेलो होतो. एक तर रात्रीची वेळ म्हटली ना मला जाम म्हणजे टेन्शन येऊन जातं की काही सर्व्हिस नाही मिळणार कुठे. हॉस्पिटलला कधी कधी आपल्याला इमर्जन्सी आल्यावर घेत नाही. सो अशी गोष्ट होऊन जाते. त्यामुळं मग आहे ना मी तीही रात्र काढली जागून आणि 5:30च्या दरम्यान मी झोपलो. म्हणजे खूपच झोप अनावर झाली होती आणि झोपलो. तर मग मी 9-9:30ला उठलो. मामींचे वडील आलेले मामींना भेटायला. सो मग त्याच्यानंतर उठलो आणि दिवसभर परत एकदम नॉर्मल. मग मी माझं फिजिओथेरपीला गेलो, फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपिस्टला सुद्धा मी सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडलं आणि हे भीती वाटत होती. सर्व आम्ही एकदम जोकमध्ये हसत होतो. मग नंतर मला वाटलं की पक्का ॲसिडिटी. मी ॲसिडिटीच्या गोळ्या पण घेतल्या आणि त्याच्यानंतर काय मला दिवसभर दुखलंच नाही. मी स्वतःला असं ठरवलं की म्हणजे माझ्या ब्रेनला असं सांगितलं की यस, ही ॲसिडिटी होती आणि दुसरं काहीही दुखणं नव्हतं. सो इथं आपला विषय संपला. त्याच्यानंतर संध्याकाळी परत 7:30-8ला जेवण केलं. तिसरा दिवस लक्षात घ्या. तिसऱ्या दिवशी सगळं म्हणजे व्यवस्थित. मी प्रियाला बोललो चल आज काहीतरी ब्लॉग काढूया. सो प्रिया स्वयंपाक करत होती आणि अचानक माझ्या डोक्यात असं आलं की जाऊ द्या, हार्ट अटॅकसाठी लक्षणं वेगळे असतात. छातीत दुखणं, बोट दुखणं, हात दुखणं, शोल्डर दुखणं, घाम येणं, श्वासोच्छ्वास वाढणं, असं सगळं होतं. आणि मी असं स्वतःला ठरवलं की असं आपल्याला काही नाही आहे. मग प्रियाला म्हटलं चल तू काहीतरी स्वयंपाक बनव, आपण ब्लॉग शूट करूया. आणि त्याच वेळेस अचानक माझा हा जो रिंग फिंगर आहे ना हा पेन करायला लागला, शोल्डर पेन करायला लागला, पाठीत पेन व्हायला लागला आणि त्यासोबतच छातीत पेन व्हायला लागला. लिटरली सांगतो माझी आहे ना हवा ताईट झाली होती. इतकं खतरनाक माझं भीती वाटली. आणि तो टाईम असेल 10-10:30चा. प्रियाला मी बोललो प्रिया आज परत चालू झालं बाई. आणि मग प्रिया बोलली की आता अजिबात तुम्ही काहीच बोलू नका, सरळ डॉक्टरकडे जायचं. मग मामांना सांगितलं, मामींना सांगितलं. मामी बोलले पहिले तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता उठा आणि दवाखान्यात जा. मामींना येता येत नव्हतं म्हणून मग मामा आले माझ्यासोबत. ऑब्व्हियसली मामींना बेड रेड आणि त्याच्यामुळे येता नाही आलं. मामा उठले. प्रिया, मी, सलोनी आणि मामा आम्ही असं निघालो सगळे कोकोला घेऊन हॉस्पिटलला.
कोको आमच्याशी म्हणजे सलोनी नाही तर प्रियाकडेच राहतो किंवा माझ्याकडे राहतो, बट आम्ही तिघं नाही म्हणून कोको पण आमच्याबरोबर आला. सो आम्ही पिंपळगावमध्ये इथे 2 ते 3 डॉक्टरकडे गेलो, तर रात्रीची वेळ असल्यामुळं कोणतेच डॉक्टर आम्हाला तिथे भेटले नाही. आणि मग नंतर मावशीला फोन केला, तर मावशी बोलली की अजिबात वेळ घालवू नका, नाशिकला निघून या, मी एका डॉक्टरसोबत बोलते. ते डॉक्टर बोलले की डायरेक्ट तुम्ही येऊन ॲडमिट होऊन जा, आपण लगेच ताबडतोब रात्रीच्या रात्रीच सर्व टेस्ट करूया. कारण यामध्ये ना आता बऱ्याच जणांना इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर वाटत असेल की काय घाबरतो यार, काय ॲसिडिटीज राहते असं तसं. इव्हन माझे मामा इथेच बोलत होते ॲसिडिटी असेल घाबरू नको. पण तुम्हाला सांगू का, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आमच्या मेडिकल टर्ममध्ये ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ना कधी पण रिस्क घेण्यापेक्षा आहे ना तपासण्या केलेलं कधीही खूप चांगलं असतं. सो घाबरणं कधी कधी चांगलं असतं. आणि म्हणून मी प्रिया आणि मी प्रिया सलोनी आणि कोको आम्ही असं नाशिकला गेलो. नाशिकला गेल्यानंतर मावशी आणि दादाला तिथून घेतलं आणि मग मला रात्री 12च्या दरम्यान ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर तिथे ताबडतोब माझ्यावरती उपचार चालू केले. उपचार काय तर मला अँटी ॲसिडचे सलाईन वगैरे लावली, त्यानंतर अँटी ॲसिड इंजेक्टेबल केलं, त्यानंतर मला सलाईन लावली की माझ्यामध्ये फ्लूइड कमी नको व्हायला, डिहायड्रेशन नको व्हायला. आणि त्यानंतर माझी जे पण हार्ट अटॅकच्या तपासणीसाठी लागणाऱ्या सगळ्या डायग्नोस्टिक टेस्ट आहे, जसं की ब्लड टेस्ट येतात काही, त्यानंतर लिव्हरवरती काही कुठून ताण येतो आहे का ते बघण्यासाठी RFT LFT अशा वगैरे वगैरे टेस्ट केल्या. माझा ब्लड सप्लाय कसा आहे त्याच्यासाठी टेस्ट केल्या. त्यानंतर माझं 2D इको आणि अँजिओग्राफीसुद्धा मला बोलले करायला. आणि नंतर मग 2D इको आणि अँजिओग्राफी ही दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते केलं. अँजिओग्राफीसाठी मी लिटरली खूप घाबरलेलो होतो, कारण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहिती आहे का, जे नॉनव्हेज खातात, आता मी खाण्यावरचं मी मागे जे बोललो, जे नॉनव्हेज खातात, जे जास्ती ऑइली खातात, मी ऑइली जास्ती खात नाही, गोड जास्ती खात नाही, गोड मुळात खातच नाही, ऑइली जास्ती खात नाही. आणि नॉनव्हेज पण मी खातो ना, तर आमचं कसं हार्डली 2 ते 3 पीस जेवणात लागतात म्हणून. सो तसं खातो. आणि त्याच्यामुळं आहे ना मला भीती काय होती की ब्लॉकेज न निघावं. कारण काही काही ठिकाणी काय होतं की थोडा पण ब्लॉकेज दिसला तर लगेच ऑपरेशन सांगतात. सो मी खूप घाबरलेलो. मग माझं मावशीसोबत, माझ्या बायकोसोबत याच्यावरतून बऱ्याच गोष्टींचं ताळमेळ जमतच नव्हता. मी सांगत होतो मला नाही करायचं अँजिओग्राफी, 2D इको करा, स्ट्रेस टेस्ट करा, ती ट्रेडमिलवर पळण्याची एक टेस्ट घेतात ती टेस्ट करा. या सगळ्या टेस्टमधून जर निगेटिव्ह आलं, ECG ऑलरेडी नॉर्मल होतं, सो मग मला काही नाही झालेलं असं मी समजून घेईल. तर मग मावशीचं आणि प्रियाचं म्हणणं एकच होतं, तुम्ही मागच्या वर्षी पण तसंच केलेलं, तेव्हा पण कोमल बॉबींनी आणि प्रियानी मला रात्री 1 वाजता हॉस्पिटलला नेलं होतं. फक्त काय तर भीती. आणि अँजिओग्राफी केल्यानंतर पुढं आहे ना परत मग आपल्याला टेन्शन नसतं बुवा, एकदम फायनल डायग्नोसिस होऊन जातं. सो त्यामुळं मला मावशीने आणि प्रियानी कन्व्हिन्स केलंच. ते कन्व्हिन्स रागात होतं थोडंसं, मग मी कन्व्हिन्स झालो. म्हटलं जाऊ द्या एकदाचं करूनच घेऊ, जे होईल ते. डॉक्टरही बोलले की आत्ता जर आपल्याला डायग्नोसिस झालं, तुझं एज पण कमी आहे, जर इन केस तुला जी भीती आहे की ब्लॉकेज असू शकतो, जर तो ब्लॉकेज निघाला तर आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट घेता येईल आणि पुढचे जे पण काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या टाळता येतील. सो लिटरली सांगतो, मी पूर्ण धगधग माझं झालेलं होतं. माझं BP वाढलं होतं की काय माहीत नाही, बट तेव्हा वायटल्स एकदम नॉर्मल. मी फक्त स्वामींचा जप मनात चालू होता. स्वामींना म्हटलं की प्लीज, माझा अजून एज नाही आहे आणि ह्या गोष्टींचा मी स्ट्रेस सहन नाही करू शकणार, तर प्लीज माझ्यासोबत तुम्ही राहा. मी घाबरणार नाही, पण तुम्ही माझ्यासोबत राहा. आणि लिटरली सांगतो, ऑपरेशन ते प्रोसिजर रूममध्ये, कॅथ लॅबमध्ये मला नेलं. अँजिओग्राफीसाठी मी रेडी झालो. तिथे मला जेव्हा त्या टेबलवर झोपवलं OTमध्ये, तर तिथं मी डॉक्टरांसोबत लिटरली हसत असं होतं की काय करणार. ते बोलले की तुला माहिती आहे ना प्रोसिजर काय आहे. मी म्हटलं हो माहिती आहे. मग त्यांनी प्रोसिजर एक्सप्लेन केली. मी खूप हसत होतो. ते बोलतात खूप आनंदात आहे तू. मी म्हटलं हो, आनंदातच राहणार आहे ना, आनंदातच इथून बाहेर निघणार आहे. अजिबात मला सांगू नका की ॲबनॉर्मल तुझं हे आलं. सो आणि तिथल्या ज्या नर्स होत्या त्यासुद्धा खूप कॉमेडी करत होत्या. त्या मला विचारतात, हे हातावरती माझं नाव आहे ना इथे, ते हे बोलतात ते कोणाचं नाव आहे. ते असे विचारतात, हे कोणाचं नाव आहे. मी म्हटलं हे माझ्या बायकोचं नाव आहे. आणि त्या हसायला लागल्या, मी पण हसायला लागलं. मग ते बोलतात की मला वाटलं की तुझ्या मुलीचं नाव आहे. मी म्हटलं मला मुलगी नाही आहे, मुलगा आहे.
त्याचं नाव नाही काढलं आहे अजून. सो अशा प्रकारे त्यांनी मग मला भूल दिली. मी त्यांना सांगितलं मला भूल चढत नाही. मग त्यांनी मला एक्स्ट्रा डोस दिला आणि त्याच्यानंतर माझं हार्डली 10 ते 15 मिनटात अँजिओग्राफी झाली. अँजिओग्राफी झाल्यानंतर मी फक्त एकच ऐकायला उत्सुक होतो आणि तेच मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझा अँजिओग्राफीसुद्धा नॉर्मल आहे. आणि ते सर्व प्रियाला लॅबमध्ये दाखवत होते. जसं अँजिओग्राफी काय आहे माहिती आहे का, आपल्या हातातून किंवा मांडीतून, आता माझ्या हातातून सक्सेस झालं म्हणून, नाही तर ते इमर्जन्सी मांडीतून सुद्धा, मांडीच्या आर्टरीमधून सुद्धा आपल्याला चेक करण्यासाठी एक काय करता, एक मोठी निडल टाकतात. त्या निडलमधून एक वायर जाते. त्या वायर थ्रू एक स्पेशल डाय असतो. डाय म्हणजे एक लिक्विड असतं. ते लिक्विड आहे ना आपल्या हृदयांच्या पूर्ण नसेवरती जातं आणि जिथं जिथं मग ते ना पूर्ण हृदयाचं पूर्ण इमेज दिसते. एक्सरे असतो. तो एक्सरे पूर्ण आपल्या हृदयाला सगळीकडून असं स्कॅन करतो आणि ते म्हणजे असं पूर्ण इकडून फिरतो, इकडून फिरतो, इकडून फिरतो, इकडून फिरतो, असं सगळं तो एक्सरे स्कॅन करतो आणि जिथं जिथं ते लिक्विड जातं ना त्या लिक्विडला तो डिटेक्ट करतो. मग पूर्ण हृदयाच्या नसा त्या स्क्रीनवरती दिसतात आणि जिथं ब्लॉकेज असेल तिथं ते अडकून जातं, ते पुढे जात नाही. मग डॉक्टर तिथे ओळखतात की ओके, हृदयाच्या ह्या भागात एक ब्लॉक आहे. मग जर तो ब्लॉक निघाला तर मग पुढे जाऊन त्याची प्रोसिजर होते. म्हणजे मग त्याच्यासाठी आपल्याला पुढे प्रोसिजर सांगतात अँजिओप्लास्टी नावाची. त्याच्यामध्ये एक स्टेंट असतो, तो टाकतात. मग तो ब्लॉकेज दाबला जातो आणि परत आपली नस ओपन केली जाते. होपफुली आणि थँकफुली स्वामींचा आशीर्वाद, श्रीकृष्णांचा आशीर्वाद की असं काहीही आपल्या याच्यात निघालं नाही आणि माझ्या सर्व रिपोर्ट्स नॉर्मल निघाल्या. त्यानंतर जसे अँजिओग्राफी झालं तसं 2D इकोला नेलं. 2D इकोमध्ये पण 2D इकोमध्ये हार्टचे ना 4 कंपार्टमेंट असतात, म्हणजे 4 कप्पे असतात हृदयामध्ये. तर एक उजव्या साईडचे 2, डाव्या साईडचे 2. तर ते कप्पे चेक केले जातात की त्यांचं फंक्शन नॉर्मल आहे की नाही. 2 कप्पे खेचायचं काम करतात, 2 कप्पे रक्त लोटायचं काम करतात. सो ते सगळं ते 2D इकोमध्ये चेक केलं जातं आणि 2D इकोसुद्धा होपफुली नॉर्मल आली. तिथे मग मी एकदम श्वास सोडला आणि आनंदित झालं. प्रियाला सांगितलं, मावशीला सांगितलं, मामींना सांगितलं, मामाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. सगळे आनंदित झाले. मग मला 2 दिवस फक्त गोळ्या दिल्या की ती जी निडल असते तिला, ती मोठी असते त्यामुळे तिथं इन्फेक्शन होऊ नये आणि ताप येऊ नये म्हणून आणि पेन होऊ नये म्हणून गोळ्या दिल्या. सो 2 दिवसांनी म्हणजे मग मला त्याच दिवशी रात्री लगेच डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग सगळे एकदम आनंदित झाले आणि खरं सांगतो खूप 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 तुमचे पण आशीर्वाद होते. नेहमीच तुमचे आशीर्वाद सोबत असतात. आणि अशा प्रकारे मी नॉर्मली बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आज तुमच्यासमोर मी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. सो असंच तुमचा प्रेम आणि सपोर्ट ठेवा. सो अशा गोष्टी घडल्या आणि का मी इथे थांबलो आहे, का मी जॉबला जात नाही आहे, का माझ्यावरती एन्जिओग्राफी झाली, या सगळ्या गोष्टींचं मी आता एक्सप्लेनेशन दिलं. सो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल इथपर्यंत, तुमचं मनापासून आभार आणि भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की व्हिडिओ बघा आणि असंच प्रेम सपोर्ट कायम ठेवा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.